लक्ष्मी नारायणाची जोडी शोभे कशी छान, पूजेमध्ये दोघांना आहे समान मान. भक्त करी जप नारायण हरी, सुख शांती नांदे तेथे. लक्ष्मीचे वास्तव्य ज्या घरी, लक्ष्मीचे वास्तव्य ज्या घरी. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर तुम्हाला माहीतच असेल आणि मी दाखवलं सुद्धा होतं की योगेश दादांनी आपल्याला लक्ष्मीनारायणाची खूप सुंदर अशी मूर्ती दिलेली आहे. तर बऱ्याच दिवसापासून माझा विचार चालू होता की त्याची स्थापना करावी आणि आता आपले सध्या दिवाळीचे दिवस चालू आहेत. तर म्हटलं आजच, कालचा गुरुवार होता, तर मग म्हटलं आजच लक्ष्मीनारायणाची स्थापना आपण करू. म्हणून ही गेरूची सारवलेली रांगोळी तुम्ही बघितली असेल, किती सुंदर दिसते रांगोळी. असं एकदम छान खुलून आली रांगोळी मस्त. आणि आजची देवपूजा अशी झालेली आहे. स्वामी महाराजांचं आसन मी तुम्हाला काल दाखवलं, सिंहासन, की कसं बनवलं होतं. आणि ती छोटीशी तुळस बघा, ती पण बऱ्याच जणांनी विचारली. तर तुम्ही तुम्हाला ज्याही या वस्तू हव्या असतील ना, तर तिथे मी योगेश दादांचा नंबर दिलेला आहे. तर तिथे तुम्ही त्यांना कॉल करून ह्या गोष्टींच्या ज्या किमती आहेत त्या विचारू शकता. तुळस सुद्धा खूप सुंदर आणि रेखीव अशी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की विष्णू भगवानांना तुळस किती किती प्रिय आहे. आपण जेव्हा सत्यनारायणाची पूजा करतो तेव्हा सुद्धा पूजेमध्ये बघा त्यांना तुलसी दल अर्पण केलं जातं, त्याचा अभिषेक केला जातो. तसंच म्हणून मी तुळस घेतली आणि त्यांच्या सोबतच घेतली, म्हणजे लक्ष्मीनारायण आले आणि त्यांच्यासोबत तुलसी माता सुद्धा घरी आली होती. तर आज मी प्रसादाचा शिरा बनवणार आहे. तर मग म्हटलं काय बनवू गोडाचं, तर जसं आपण सत्यनारायणच्या पूजेला प्रसाद बनवतो, तर म्हटलं थोडासा प्रसादाचा शिराच बनवूया. आणि प्रसादाचा शिरा बनवताना ना तुम्ही सर्व प्रमाण असं व्यवस्थित घेतलत ना, तर आपला जो प्रसाद आहे ना तो खूप छान असा मोकळा मोकळा बनतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रसाद बनवताना कधीही किंवा जेवण बनवताना तुम्ही जेवढं नामस्मरण कराल ना, तितकी तुमची ती गोष्ट आणखीन सुंदर आणि आणखीन अशी छान बनते. तर बघा आपला प्रसाद बनून झालेला आहे. तर त्यावरती तुलसी दल अर्पण करते. आणि त्यानंतर सुरुवातही मी तुलसी मातेनेच केली. पहिले तुलसी मातेकडे दिवा, अगरबत्ती, धूपबत्ती सगळं केलं. आणि त्यानंतर आता मी स्थापनेला सुरुवात करणार आहे. तर स्थापनेसाठी जे जे सामान लागणार होतं, तर ते सगळं मी पहिले एकत्र व्यवस्थित करून घेतलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभिषेकाचं सामान, तर मी पंचामृत बनवून घेतलं होतं. तर बघा अशी आहे लक्ष्मीनारायणाची मूर्ती. भगवान महाविष्णू आणि महालक्ष्मी, तर किती सुंदर आणि बसलेली मूर्ती आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की लक्ष्मीनारायण किंवा लक्ष्मी मातेची तुम्ही सिंगल जरी मूर्ती घेतलीत ना, तरी ती नेहमी बसलेलीच मूर्ती घ्या. आणि कमळामध्ये जर बसलेली असेल तर ती आणखीनच उत्तम असते. तर आता मी सगळीकडे हे दीप प्रज्वलित करून घेते. कुठलीही सेवा करताना किंवा कुठलीही पूजा करताना जेवढे दिवे म्हणजे लावते ना मी, तर तेवढं मन आणखीन माझं प्रफुल्लित होतं आणि वातावरण एकंदर खूप 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 सुंदर वाटतं. तर अभिषेक करताना बघा नेहमी मी तुम्हाला सांगितलंय, जेव्हा स्त्री म्हणजे जेव्हा देवींचं आपण अभिषेक करतो तेव्हा श्री सुक्तमचं पठण करायचं. आणि जेव्हा देवांचं तुम्ही अभिषेक करता नव्या मूर्तींचं, तर तेव्हा पुरुष सुक्ताचं पठण करायचं. तर आता काय करायचं, तर आता तुम्ही श्री सुक्तम म्हणा किंवा पुरुष सुक्तम किंवा दोन्हीही म्हणू शकता. तर मी श्री सुक्तमचं पठण चालू ठेवलंय आणि अभिषेक करते दोन्ही मूर्तींवरती. तर बऱ्याच ताईंनी मूर्तीची किंमत सुद्धा विचारली, पण ताई मी दादांना त्याबद्दल विचारलं नाहीये. जर तुम्हाला ही मूर्ती अशी घ्यायची असेल तर तुम्ही दादांना फोन करू शकता. आणि नंबर त्यांचा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला. तर बघा भगवान महाविष्णूंना आणि लक्ष्मी मातेला मी आता छान पंचामृताचा अभिषेक करते. आणि अभिषेक करता करता एक अशी खूप अशी सुंदर आणि विलक्षण गोष्ट मला दिसली. तर ती म्हणजे बघा की तुळशीचं जे पान होतं ना, ते मी तुलसी मातेचं पान मी त्याच्यामध्ये घातलं होतं आणि ते एकच पान भगवान विष्णूंनाच चिकटून राहिलंय. आणि ते इतकं चिटकलंय ना, की तुम्ही बघा, की मी आता नंतर याच्यावर पाण्याचा अभिषेक करणार आहे. तर बघा मी पाणी मुद्दामून त्या पानावरतीच घालत होती, पण तरीही ते पान हलत नव्हतं. आणि अजिबात नाही ते चिकटवलंय किंवा नाही ते तिथे काही गॅप वगैरे होता. तरी सुद्धा ते एवढूसं पान महाविष्णूंना अजिबात सोडत नव्हतं. तर मला हे खूप म्हणजे
मला स्वतःला ती गोष्ट बघून खूप आश्चर्य वाटलं. मी पहिल्यांदा ही अशी गोष्ट अनुभवली आहे, की आणि त्यानंतर बघा भगवान विष्णूंना आणि महालक्ष्मी मातेला हळद खूप प्रिय आहे. तर म्हणून मी हळदीच्या पाण्याचा अभिषेक केला. तर हळदीच्या पाण्याचा अभिषेक करताना सुद्धा ते पान इकडचं तिकडे झालं नाही आणि मी त्याच्यावरतीच मुद्दामून टाकत होती, की पान पडावं खाली, पण तरीही ते पान पडत नव्हतं. बघा शेवटपर्यंत पान अजिबात खाली पडलं नाही. तर त्यानंतर मी फुलांचा अभिषेक केला आणि त्यानंतर जेव्हा पाण्याचा अभिषेक केला ना, तेव्हा ते पान थोडंसं बाजूला झालं. पण जसं म्हणजे देवांचं कसं शस्त्र हातात असतात, तर त्याप्रमाणेच ते मागच्या बाजूला दिसत होतं. तर त्यानंतर फुलांचा अभिषेक आणि मग तुलसी पत्राचा अभिषेक केला आणि त्यानंतर श्री सूक्तमचं पठण केलं. त्यानंतर जे जे मंत्र, स्तोत्र आहेत त्यांचं सर्वांचं पठण केलं आणि अशा प्रकारे अभिषेक आता आपला संपन्न झालेला आहे. तर असं म्हटलं जातं, की जिथे भगवान महाविष्णूंचा वास असतो ना, तिथेच लक्ष्मी मातेचा सुद्धा वास असतो आणि लक्ष्मी माता ती जागा सोडून कधीही जात नाही. तर म्हणून मला खूप छान वाटतंय, की आजच्या दिवशी अशा प्रकारे स्थापना करते मी माझ्या घरी विष्णू भगवानांची आणि महालक्ष्मी मातेची. तर नवीन मूर्ती स्थापन करण्याच्या बाबतीत बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न असतात किंवा जुन्या मूर्तींचं काय करायचं तेही तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. तर अशा प्रकारे अक्षदा, गंध, धूप, दीप, पुष्प अशी देवांची जी पंचोपचार पूजा असते ना, तर ती पंचोपचार पूजा झालेली आहे. तर अशा प्रकारेच आपल्याला नवीन मूर्तींची स्थापना करायची असते. तर अशा प्रकारे भगवान महाविष्णू आणि श्री महालक्ष्मी म्हणजे लक्ष्मी नारायण यांची स्थापना आज मी केलेली आहे. तर मला त्यांनी कधीच दिले म्हणजे तुम्ही माहिती आहे पाडव्याच्या दिवशी मी गेली होती तेव्हा दहिवडकर दादांनी मला योगेश दादांनी ही आम्हाला लक्ष्मीनारायण दिले होते. पण त्याच्यानंतर बरेच माझ्या डोक्यात प्रश्न होते की काय करू म्हणजे मी असं ऐकलं होतं कुठे कुठे की लक्ष्मीनारायणाची मूर्ती मंदिरात ठेवायची नसते, देवघरात ठेवायची नसते. तर मग तेच माझ्या डोक्यात चालू होतं की काय करू काय करू. तर मग मी बऱ्याच जणांना विचारलं, आमचे गुरुजी आहेत, बापट दादा आहेत, त्यांना विचारलं. तर तेही म्हणाले की काही प्रॉब्लेम नाही आहे, तू ठेवू शकतेस, लक्ष्मीनारायणची मूर्ती ठेवू शकतेस मंदिरात. तर असं बऱ्याच जणांना विचारून केलं. पण एक म्हणजे म्हणतात ना की जो अनुभव येतो ना तुम्हाला तर काही वेळेला तर तो खूप वेगळा असतो. तर मला वाटतं कालच मी संध्याकाळी ना माळजप केली आणि वाचन करत होती आणि वाचन करत होती तरी माझ्या डोक्यात तोच विचार होता. कारण मी कालही त्यासाठी थांबली. काल बुधवार होता आणि तर त्याच्यासाठी मी कालच ॲक्च्युली खरं तर कालच मी करणार होती स्थापना. तर पण काल मी म्हटलं नको थांबूया आपण आणि काल मग मी वाचन करत होती. वाचन करता करता माझ्या डोक्यात तोच विचार होत होता की काय करू, करू स्थापना नको करू, काय करू काय करू. तर समोरून पटकन जे आपलं शंख आहे मी ठेवलेला, तर शंखाच्या समोरचं जे फूल होतं ते पटकन खाली पडलं. तर सकाळपासून मी हे सगळे फुलं ठेवलेले आहेत, सकाळपासून गजरे लावलेले होते.
पण दिवसभरात ते फूल पडलं नाही आणि नेमकं तेव्हाच ते पडलं. तर असं असतं ना, की देव आपल्याला समोरून काही गोष्टीसाठी कौल देत असतात आणि शेवटी देवांची इच्छा आहे, तर तिथे त्याच्यापुढे आपली काय गोष्ट चालते, असं मला तरी वाटतं, की त्यांची इच्छा आहे, की इथे यावं आणि माझ्याकडून सेवा करून घ्यावी, ही त्यांची इच्छा आहे. तर यापेक्षा मोठं भाग्याची म्हणजे आणि नशिबाची काय गोष्ट असू शकते. तर म्हणून मी तो विचार डोक्यातून काढून टाकला, की काहीही असो, म्हणजे म्हणतात की काय दोष लागतात किंवा काय काहीही असो, पण मला खूप खूप आनंद झाला या गोष्टीचा, की लक्ष्मी नारायण माझ्या घरी आलेत आणि मला तर खूप भाग्याची आणि नशिबाची गोष्ट वाटते, की देवांनी समोरून चालून येणं ही आपल्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे. मी काही विचारही केला नव्हता. मी कधीच डोक्यात माझ्या हा विचार नव्हता, की मी लक्ष्मीनारायणची मूर्ती घरी आणेन किंवा काय. पण देव समोरून आपल्या घरी येतात आणि आपण त्यांना नाही म्हणायचं, तर आपली काय पात्रता तरी आहे का तेवढी, की आपण देवांना नाही म्हणायचं? तर जिथे देवांची पूजा होते, जिथे त्यांना वाटतं, की खरंच आपण जावं. म्हणजे माता लक्ष्मीचं तुम्ही बघितलं असेल, की लक्ष्मीपूजनला किती किती सुंदर पूजन झालं होतं. माझीच नजर नको लागायला असं इतकं सुंदर पूजन झालं होतं. तर तुम्हाला माहिती आहे, की लक्ष्मी माता जिथे नारायणाचा वास असतो, जिथे भगवान विष्णूंचं पठण केलं जातं, मनन केलं जातं, चिंतन केलं जातं, जिथे नाव घेतलं जातं, तिथेच माता लक्ष्मीचं म्हणजे स्थिर असते ती आणि तिथेच ती असते. तर तसंच असेल, की माता लक्ष्मीला म्हणजे ती आपण कसं म्हणतो, चला ना आपण तिकडे जाऊया. तर तसंच देवी महालक्ष्मी नारायणांना, भगवान विष्णूंना आमच्या घरी घेऊन आली असेल आणि खरंच खूप 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 मला आनंद पण होतोय आतून, की अशा प्रकारे छान अशी स्थापना झालेली आहे आणि देव कधीच आपलं कुठल्याच गोष्टीत वाईट करत नाहीत. तर त्याच्यामुळे आपलेच कर्म असतात, की जे आपल्या गोष्टी खराब करत असतात. आपणच त्याला कारणीभूत असतो. कुठल्याही मूर्ती आणणे किंवा कुठल्याही देवाची पूजा करण्याने कधीच कुठली गोष्ट वाईट होत नाही. हां, काही नियम असतात, की महाकाली जसं महाकालीची मूर्ती म्हणजे जिथे रौद्र रूप देवांनी धारण केलेलं आहे, तर त्या मूर्त्या शक्यतो आपण आपल्या घरात विराजमान स्थापन नाही करायच्यात. तर असे काही नियम आहेत. पण मी खूप सर्चही केलं YouTubeवरती सुद्धा, इतर पुस्तकांमध्ये सुद्धा सर्च केलं. पण मला असं काही खरंच मिळालंच नाही, की नाही करायचं वगैरे असं मिळालं नाही. तुम्ही बघत असाल तर जे नॉर्थ साईडला किंवा म्हणजे दिल्ली वगैरे या साईडला तर भगवान विष्णूंची आणि लक्ष्मीनारायणांची मूर्ती स्थापन केली जाते. त्यांची खूप छान पूजासुद्धा केली जाते. तर मग प्रत्येक म्हणजे माणसांप्रमाणे काय देव खूप काय असे वेगवेगळे असतात का? मला हेच समजत नाही. जोही अवतार आहे, आता बरेच जणांना असं वाटेल की 2 मूर्त्या तुम्ही म्हणतात 2 नाही स्थापन करायच्या, तर हे 2 नाही आहेत. भगवान विष्णू हे मेन देव आहेत. मेन देव आणि म्हणजे मुख्य देव आहेत. जसे ब्रह्मा, विष्णू, महेश, तर त्यामध्ये विष्णू हे मुख्य आहेत आणि त्यानंतर कृष्ण भगवान हे त्यांचे अवतार आहेत. त्यानंतर माझ्याकडे जी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ती पण धनलक्ष्मी मातेची मूर्ती आहे आणि ही जी झालेली आहे ही महालक्ष्मी म्हणजे विष्णू आणि लक्ष्मीनारायण. तर असो, पण त्यांच्या इच्छेपुढे मोठी अशी कुठलीच गोष्ट मला वाटत नाही. तर त्याच्यामुळे आणि आता पण बघितलं तुम्ही, की अभिषेक करताना जे तुळशीचं पान मी एकच तुळशीचं एवढूसं पान मी त्या पंचामृतामध्ये घातलं होतं आणि ते किती मी त्याच्यावरतीच टाकत होती, की ते पडावं पान खाली त्यांच्या पायाशी. पण ते पडतच नव्हतं. ते जसं मी 2 अभिषेक केले, पाणी टाकलं, तरीही ते पान तिथेच चिकटून राहिलं होतं. तर असे काय-काय आपल्याला अनुभव येतात आणि त्यामुळे छान वाटतं. तर जिथे देवाची इच्छा असेल ना, तर तिथे काहीच आपलं काहीच चालत नाही तिथे, असं मला वाटतं. तर म्हणून देवांचं स्वागत आहे आमच्या घरी, आपल्या घरी, त्यांच्या घरी. कारण हे आपल्या घरी ते राहत नाही, तर त्यांच्या घरात आपण राहतो. ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. प्रेम आपल्यामध्ये त्यांच्याबद्दल असलं पाहिजे. तर त्यानंतर त्यांची इच्छा, जे काही व्हायचंय किंवा जे काही करायचंय, ती सगळी त्यांची इच्छा. तर अशी आजची स्थापना मी केली. स्थापना करताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, की मूर्तींची स्थापना करताना कशा प्रकारे करायच्या. त्याच्या आधीचा सुद्धा एक व्हिडिओ आहे, की नवीन मूर्तींची स्थापना कशी करायची. तर तो पण तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. त्यानंतर आपल्या जुन्या मूर्ती असतील, तर जुन्या मूर्तींमध्ये जे देवत्व असतं, तर देवत्व काढावं लागतं आणि त्यानंतर त्या मूर्तींचं विसर्जन करायचं असतं. तर बरेच जण बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात, की ताई आमच्याकडे चांदीची मूर्ती आहे, पितळेची मूर्ती आहे किंवा अजून बऱ्याच काही मूर्त्या असतील.
तर तुमच्याकडे शक्यतो चांदीची जी मूर्ती असेल तर तुम्ही त्यातलं दैवत्व काढून ती जी प्रोसिजर आहे त्याची, म्हणजे जी आहे काय त्याच्यामध्ये जे करायचं आहे, तर ते मी सगळं त्या जुन्या व्हिडिओमध्ये, त्याची मी लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तुम्ही शक्यतो तुमच्याकडे ज्याही देवांच्या मूर्त्या असतील त्यांचे जर नाक डोळे खराब झालेले असतील, मला सांगा की ती मूर्तीच व्यवस्थित नाही आहे, त्यांनाच डोळे नाही तर ते तुमच्याकडे काय कसं बघणार आहेत. मूर्ती खंडित झालेली असते म्हणजे, म्हणून ती मूर्ती आपण ठेवायची नसते. तर त्या मूर्त्या चेंज करा. जे पण तुमच्या देवघरात अशा मूर्त्या असतील ज्या तुटल्या असतील किंवा खराब झाल्या असतील, आता खूप आधीपासूनच्या असतील, तर त्या तुम्ही बदलू शकता. फक्त ज्या चांदीच्या मूर्त्या असतील, कुठल्याही मूर्तीमध्ये पहिले देवत्व काढून घ्यायचं. चांदीच्या मूर्ती तुम्ही हे करू शकता, चेंज करू शकता, म्हणजे त्या देऊन तुम्ही सोनारांकडून दुसरी नवीन मूर्ती घेऊ शकता. पितळेची जी मूर्ती असेल, मातीची जी मूर्ती असेल, तर तुम्ही विसर्जित करून द्या ती मूर्ती. किंवा काही वेळा पितळेची मूर्तीसुद्धा तुम्ही दिलीत म्हणजे पितळेच्या ह्याच्यामध्ये, तर ती त्याच्या म्हणजे त्याची पण ते मला चांगलं नाही वाटत की पितळेची मूर्ती द्यावी आणि दुसरी मूर्ती घ्यावी. मोठ्या मूर्त्या असतील खूप तर ठीक आहे, पण छोट्या छोट्या मूर्त्या असतील तर शक्यतो विसर्जन करा. तर अशा प्रकारे. आणि फोटो ज्यांच्याकडे असतील देवांचे, ते पण बऱ्याच वेळा विचारतात. तर फोटोची स्थापना होत नाही, त्यामुळे फोटोचं विसर्जन म्हणजे फोटोची हेही होत नाही, उत्तरपूजाही होत नाही. तर त्याच्यामुळे फोटोच्या बाबतीत तसं काही नाही. फोटो तुम्ही काढून तर तुम्ही विसर्जित करू शकता. तर म्हणून अशा काही गोष्टी आहेत देवपूजेच्या की ज्या मूर्ती स्थापनेच्या बाबतीत बरेच जण बऱ्याच वेळा विचारतात. तर दोन्ही व्हिडिओची जी लिंक आहे ना ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर असे काही जेव्हा चांगले चांगले मुहूर्त असतात, शुभ मुहूर्त असतात, तर त्यावेळेला तुम्ही अशी देवांची जे आपण तुम्हाला मूर्ती घ्यायची ते घ्या. खूप जास्त पण मूर्त्या घेऊ नका, इतक्याच मूर्त्या ठेवा. मी तर खरंच मंदिरात म्हणजे मी खूप दिवसापासून हाच विचार माझ्या डोक्यात आहे. कारण मी ना जेवढं म्हणजे बायका शॉपिंगला जेवढे एक्सायटेड नसतात तेवढे मी ह्या गोष्टींमध्ये एक्सायटेड असते. जेव्हा मी दुकानात घुसते ना माझी चौफेर नजर फिरते, कुठली मूर्ती काय वगैरे असं. तर त्याच्यामुळे मी स्वतःच्या मनाला एक कंट्रोल करून ठेवलंय की ह्याच्या पुढे कुठलीच मूर्ती घ्यायची नाही. कारण तुमच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढ्याच मूर्ती तुम्ही मंदिरामध्ये ठेवा. नाहीतर तुम्ही खूप साऱ्या मूर्ती ठेवाल आणि तुमच्याकडून जर त्यांची सेवाच होत नसेल तर मग काहीच उपयोग नाही आहे त्या मूर्त्यांचा, त्याच्यामध्ये मग आपल्याला दोष लागतात. तर म्हणून मी खूप डोक्यात विचार ठेवलेला की आता कुठलीच मूर्ती मी एक्स्ट्रा आणणार नाही. पण बघा देवांची इच्छा जिथे होते ना तिथे तुम्ही काहीच करू नाही शकत. तर पण छान आहे, मला खूप छान वाटलं की लक्ष्मीनारायण माझ्या घरी आले. ह्यापेक्षा भाग्याची गोष्ट काहीच असू शकत नाही. तर फक्त आता देवांची जी सेवा आहे ती व्यवस्थित करायची चांगली. तर तुम्हाला पण कसं वाटलं? जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.